गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि संडे आहे म्हटलं आईला कामं सांगणारच आहे. सो मला आईने कबड आवरायला सांगितलेलं, कारण माझे कपडे एवढे जास्त झाले की मला ते ठेवता येत नाही. सो कबड आवरतानाच मला दीदीचा ब्लॅक ड्रेस सापडला. दिस इज सो प्रिटी. तर हा ड्रेस बघूनच माझ्या मनात फोटोशूट करण्याची इच्छा झाली आणि मी असं करणार नाही असं होणारच नाही. सो मी आता हा ड्रेस घालून फोटोशूट करणार आहे. सो लेट्स सी यू अँड गेट रेडी विथ मी. मी ड्रेस घातलेला आणि खूप छान सिम्पल आणि सटायन दिसतो. मला थोडा इथे लूज होत होता म्हणून मी हात यूज करून इथे मला फिट केलेला आहे आणि माझ्या केसांनी ते कवर होऊन जाईल. नाव लेट टू मेकअप. आपण निव्हियाचं मॉइश्चरायझर लावून घेऊया टू हायड्रेट स्किन. सो असं लावून घेऊ, मस्त त्याला ब्लेंड करू टू स्किन हायड्रेट. त्यानंतर माझ्याकडे आहे इनसाईडचं फाउंडेशन, ते मी अप्लाय करते. तर खूप असं लाईट लावते फाउंडेशन, मग खूप जास्त होतं, मग असं एकदम व्हाईट भुरं दिसून ते चांगलं नाही वाटत. मग आपण हे ब्लेंड करून घेऊया. तर आपण थोडी शेड मॅच करून घेऊया. इथे थोडं अभ्यास करून डार्क सर्कल आलेत मला. सो लेट्स मेकअप विथ इट. सो माझ्याकडे हुक्झिया ब्युटीची ही लिपग्लॉस लिपस्टिक आहे, ती मी थोडीशी लावणार आहे ॲज अन लिपस्टिक म्हणून आणि ब्रश म्हणून. मल्टी कलर आहे आणि आजच्या लुकचा मेन हे आहे की बोल्ड करायला. तुम्ही नीट लावून घेते, कारण मला आरशात बघून लावायची सवय. तर मी लिपस्टिक आणि हे सगळं लावून झालेलं आहे. माझं ब्लश आणि लिपस्टिक इज लुक टू गुड, इट्स लुक टू दिस. तर मोस्ट इम्पॉर्टंट माय फेवरेट मी लायनरसुद्धा मी लावूनच येते, कारण मला आरशात बघितल्याशिवाय नाही लावता येत. सो गाईज मी कन्फ्यूज आहे की मी इकडे डार्क केलं आणि इकडे लाईट केलं तर कोणतं सूट होतं आहे दोघांवर. तर मी दीदीला विचारते हे छान वाटतंय का हे छान वाटतंय. दिस वन. तर मी ह्याला कमी करते. सो गाईज माय मेकअप इज डन. सो नाव दिस इज फॉर फिक्सिंग. तर हा जो मी फिक्सर लावला तो आहे ब्लू हेवनचा लॉंग लास्टिक मेकअप फिक्सर. खूप छान मेकअप सेट करतो आणि मेकअप जातसुद्धा नाही. सो मी मोस्टली हाच यूज करते. हायलायटर लावते. इनसाईडचंच हायलायटर आहे माझ्याकडे, जो खूप छान आणि सिम्पल आहे. मला सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय मेकअप. तर मी फर्स्ट टाईम एवढा बोल्ड मेकअप असा ट्राय केला, एवढी डार्क लिपस्टिक आहे ना, जनरली मी करत नाही. एक्सेसराइज होऊन येते आणि देन आय विल शो यू माय फायनल लुक. गाईज आय एम एक्सेसराइज्ड. सो मी असं छान असं ब्युटिफुल नेकलेस, इयरिंग्स, वॉच अँड ब्रेसलेट अशी दिसते मी. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हेअर्स. केसांचं काय करायचं नाही, हेअर्स आर ऑलरेडी डन. थोडेसे